मित्रांनो, मी महेश अरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव तालुका हुक्केरी बसस्टँडवर आलेलो आहे। या ऐतिहासिक शहरास भेट देऊन या ठिकाणी असलेले बादशाह काळातील सर्व स्थळांना आज मी भेट देणार आहे। बस स्थानकासमोरचा हा रिक्षा स्टॉप आहे। त्याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे। समोर असलेल्या गायत्री प्रसाद या हॉटेलमध्ये मी आता चहा घेण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी इडली वडा मी ऑर्डर केलेला आहे। ही इडली आहे, हे वडा आहे, हे सांबार आहे आणि ही चटणी आहे। बघूया आता टेस्ट आहे। मित्रांनो, हुक्केरी हा कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका आहे। या शहराचा इतिहास 14व्या शतकापासून महत्त्वपूर्ण मानला जातो। हुक्केरीचे मूळ नाव हुविनकेरी असे होते, ज्याचा अर्थ फुलांची गल्ली किंवा बागांचे शहर असा होतो। पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात फुले पिकवली जात असत आणि ती विजापूरच्या आदिलशाही दरबारात पाठवली जात। हुविनकेरी या नावाची बोलीभाषा अपभ्रंश होऊन हुक्केरी हे नाव रूढ झाले। इसवी सन 1327 मध्ये मोहम्मद बिन तगलुकने येथे एक अमीराची म्हणजे अधिकाऱ्याची नियुक्ती केली। 1500च्या सुमारास हे क्षेत्र फतेपूर बहादूर नावाच्या सरदाराच्या अधिपत्याखाली होते। 1502 मध्ये विजापूरचा सुलतान युसुफ आदिल शहाने हे शहर आपल्या ताब्यात घेतले। आदिलशाही काळात ऐन उल मुल्क गिलानीने येथे सुमारे 40 वर्षे प्रशासक म्हणून काम केले। त्यानेच हुक्केरीचा किल्ला, राजवाडा आणि पाण्याच्या कारंज्यांची निर्मिती केली। या ठिकाणी असलेले आदिलशाही काळातील गोल घुमट आणि त्याचबरोबर कारंजा एक्सप्लोर करणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। येथील घुमट हे आदिलशाही कालखंडात विशेषतः ऐन उल मुल्क जिलानी आणि त्यानंतरच्या प्रशासकांच्या काळात 16व्या शतकात बांधले गेले। त्यात 1555 मध्ये तिसऱ्या घुमटाची निर्मिती झाली आणि हे ठिकाण विजापूरच्या सुलतानाच्या अधिपत्याखाली होते असे दिसते। इथला तिसरा घुमट 1555 मध्ये ऐन उल मुल्क जिलानी यांचा भाऊ फतेह मुल्क यांच्या कारकिर्दीत तिसऱ्या घुमटाची निर्मिती झाली। हुक्केरीमध्ये अनेक मोहम्मदीयन गुंबाज आहेत, जे ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत। या घुमटामध्ये विशेषतः मध्यवर्ती कक्षात आवाजाचा प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येतो असे काही ठिकाणी नमूद आहे। हे वैशिष्ट्य विजापूरच्या गोल घुमटाचे आहे। थोडक्यात हुक्केरीमधील घुमट हे विजापूरच्या आदिलशाही सल्तनतच्या विशेषतः 15व्या शतकात आणि 16व्या शतकात प्रशासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत। त्यात स्थानिक सुलतानांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे। या भागावर चालुक्य, राष्ट्रकूट, मराठे आणि इतर अनेक राजवंशांनी राज्य केले आहे। शहाजीराजे भोसले यांनी कर्नाटकातील काही प्रदेश जिंकला होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही मराठा साम्राज्याचा या प्रदेशात प्रभाव होता। नंतरच्या काळात हुक्केरी पेशव्यांच्या आणि त्यानंतर मुस्लिम सरदारांच्या ताब्यात होते। थोडक्यात हुक्केरीमधील घुमट हे ऐतिहासिक वास्तू असून ते हुक्केरीच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देतात। विजापूरचे गोल घुमट आहे, त्याच पद्धतीनं याची निर्मिती करण्यात आलेली आहे। आपल्याला या ठिकाणी हे 3 घुमट दिसत आहेत। त्याला गोल गुंबाज असे म्हणतात। नंतर त्याचं अपभ्रंश होऊन गोल घुमट असं नाव पडलेलं आहे।
एखाद्याची समाधी बांधण्यासाठी अशा पद्धतीनं हे घुमट उभे केले जायचे. ज्या पद्धतीनं आपण बघताय की ताजमहालची निर्मिती झालेली आहे आणि गोल घुमटची निर्मिती झालेली आहे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील हे गोल घुमट निर्माण केले असावेत असं वाटतं. मित्रांनो, आज रविवार असल्या कारणाने हे संपूर्ण गेट बंद आहे. तरी देखील आम्ही तुम्हाला गेटच्या बाहेरून हे संपूर्ण चित्रीकरण दाखवत आहोत. या 3 घुमटापैकी हा मधला जो घुमट आहे हा अतिशय उंच आहे. आणि याच्या खाली पाण्याचे तळे होते आणि येथूनच गुलाबांची फुलं हे बादशहाच्या दरबारात पाठवली जायची. तीन घुमटापैकी हा जो घुमट आहे हा मूळ स्वरूपात आपल्याला दिसून येतो. याला 4 मिनार बाजूला आहेत, वरच्या बाजूला घुमट आहे आणि याचं दगडी बांधकाम आज देखील दिसून येतं. आणि याला असलेलं सोनेरी रंग जे आहे हे मूळतः अजूनही त्याच स्वरूपात दिसून येतं. बाजूलाच हजरत करीम रहमतुल्ला बादशाह यांचा हा दर्गा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. येथील भीमसेन लमानी हे कारागीर याचं बांधकाम करत आहेत. मित्रांनो, आम्ही आता हुक्केरी येथील कारंजा पाहण्यासाठी निघत आहोत. त्यातील पहिला कारंजा हा बाजारपेठेत आहे, दुसरा मासापती दर्ग्याजवळ आहे आणि तिसरा कारंजा हा कोट परिसर म्हणजे किल्ला परिसरात आहे. मित्रांनो, मी आता हुक्केरी येथे मासा कारंजी जवळ आलेलो आहे. समोरच्या बाजूला आपल्याला हा एक दर्गा दिसत आहे. हा मासापती दर्गा आहे आणि हे जे आहे हे येथील कारंजा आहे. जाण्यासाठी हे पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि वरच्या बाजूला हा चौथरा आपल्याला दिसून येतो आणि हा कारंजा आहे. ठिकाणी ह्या दर्ग्यात आलेलो आहे आणि हा दर्ग्याचा परिसर आहे. हे दर्गा पीर मासाब आहे
हे आपण या ठिकाणी पाहत आहात. आणि या दर्ग्यासमोरच हा कारंजा आहे. संपूर्ण दगडी स्वरूपाचा बांधकाम असलेला हा दर्गा आहे. आणि समोरच्या बाजूला हा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो. भव्य असा प्रवेशद्वार नगरखाना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता दर्गा पीर मासाबी यांच्या स्थानाजवळ आलेलो आहे. आणि हा आतला परिसर आपल्याला दिसून येत आहे. दर्ग्याच्या आतमध्ये हा कडुलिंबाचा मोठा पार आपल्याला दिसून येतो. जुन्या काळचा हा एक दगडी स्तंभ आपल्याला दिसून येतो. यावर सुंदर नक्षी आपल्याला दिसून येते. ज्या बादशाह काळातल्या या कोटेबाग परिसरात मी आता आलेलो आहे. आणि समोरच्या बाजूला हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत आहे. हुक्केरी येथील कोटबागचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मित्रांनो, मी आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. आणि हा बादशाह काळातला हा प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत आपल्याला दिसून येतो. च्या पूर्वीचा हा छोटा दरवाजा आहे. किल्ल्याची तटबंदी ही अजूनही मजबूत स्वरूपात आपल्याला दिसून येते. ही किल्ल्याची तटबंदी आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा हा आतला भाग आहे. कमानीच्या आतून मी आता या ठिकाणी कोट कारंजे जवळ आलेलो आहे. हा कोट कारंजा आहे आणि त्याचा परिसर अशा पद्धतीचा आहे. त्या तटबंदी जवळच ही शाळा आपल्याला दिसून येते. मित्रांनो, आम्ही आता हुक्केरी येथील ब्रिटिशकालीन शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. ही शाळा किल्ला परिसरात आहे. पूर्वी ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जायचं. आणि त्याचबरोबर ही जी शाळा आहे या ठिकाणी पूर्वी हा किल्ला होता. आणि आता ह्या परिसरात ही शाळा आहे. या हुक्केरी प्रवासात मला रोहित कंबार नावचा हा एक सर्पमित्र भेटला. त्याने अनेक विषारी बिनविषारी सर्पांना धरून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे. तरी आपल्याला आपल्या येथील रेस्क्यू जर करायचं असेल या व्यक्तीशी संपर्क साधावा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी समाप्त करत आहोत. कर्नाटक जिल्हा बेळगावमधील हुक्केरी हा तालुका आहे. या ऐतिहासिक शहराला तुम्ही कोणत्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी एसटी बसची सोय आहे. हे गोलघुमट आणि कारंजा बसस्टँड पासून जवळपास 500 मीटर अंतरावर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर याला जवळचे रेल्वे जंक्शन घटप्रभा आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर जवळचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.